जरांगेंच्या हाकेला मराठा मावळ्यांचा प्रतिसाद। मुंबईकडे निघण्यासाठी मराठा बांधव आंतरवाली सराटीकडे मोठ्या संख्येने रवाना होत असून गाड्यांमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था व गणेश मूर्तींची स्थापना करून मोर्चाला उत्सवी रंग देण्यात आला आहे। घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आहे। बीड मधील मराठा बांधव आंतरवाली सराटीच्या दिशेने मनोज जरांगे पाटील आज सकाळी आंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रवासाला निघाले असून शेकडो मराठा मावळे त्यांच्यासोबत रवाना झाले आहेत। चलो मुंबईच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमलाय। बीड जिल्ह्यातील मावळ्यांनी मुंबईत मुक्कामासाठी आवश्यक सर्व व्यवस्था केली असून काही ठिकाणी रिक्षांना रथ बनवून उत्साहात मोर्चाला रंग देण्यात आलाय। मराठा बांधवांचा जोश आणि तयारी पाहून वातावरण उत्साही बनलंय। शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जमाफीसह लढा उभारणार। शेतकऱ्यांच्या शेतमजुराच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी सर्व शेतकरी संघटनांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून शेतकरी हक्क परिषदेची बैठक पार पडल्यानंतर आपापल्या राजकीय भूमिका व मतभेद बाजूला ठेवून केवळ शेतकरी हितासाठी सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन संघर्ष समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच मुंबईमध्ये कर्जमाफीबद्दल आंदोलन होणार असल्याची माहिती धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे। मोरगाव येथे श्री मयुरेश्वराच्या मंदिरात यात्रा उत्सव सुरू। अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथील श्री मयुरेश्वराच्या मंदिरात आजपासून भाद्रपद यात्रा उत्सव सुरू झालाय। या निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो। भाविकांना स्वतःच्या हाताने गणपतीला जलाभिषेक करण्यात येतो। वर्षभरातील भाद्रपद व माघ महिन्यात श्री मयुरेश्वराची मोठी यात्रा भरते। यावेळी भाविकांना श्रींच्या मूर्तीला जलाभिषेक घालता येतो। हा जलाभिषेक घालण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। महावितरणात केक कटिंगचा गोंधळ, शिंदे गटाची गांधीगिरी। मुक्ताईनगरच्या महावितरण कार्यालयात ठेकेदाराचा वाढदिवस केक कापून साजरा केल्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाचे अनोखे आंदोलन। संतप्त शिवसैनिकांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत शेतकऱ्याचा वाढदिवस साजरा करत इशारा दिला। आता दररोज शेतकऱ्यांचा वाढदिवस साजरा करू। मिरजेत भिंत कोसळून 7 कामगार दबले, 1 ठार 6 जखमी। सांगलीच्या मिरजेतील किल्ला भागात सुरू असलेल्या खुशी पार्कच्या बांधकामादरम्यान भीषण दुर्घटना घडली। बांधकामाची भिंत कोसळून 7 कामगार दबले। यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। ढिगाऱ्यातून सर्वांना बाहेर काढून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। रस्त्यावर पार्किंगला आळा, नाशिक रोड वाहतूक शाखेची धडक कारवाई। नाशिक रोडवर शोरूम, हॉटेल, वाईन शॉप आदींकडील पार्किंग अभावामुळे रस्त्यावर उभ्या गाड्यांवर वाहतूक शाखेची कारवाई। व्यावसायिकांना नोटीस देत स्वमालकीच्या जागेत पार्किंगची सोय व सुरक्षा रक्षक नेमण्याचे निर्देश। नागरिकांना दिलासा।